हा कोकणातला रोड आहे. इथे तुम्हाला पुढे रस्त्यामध्ये तुमच्या काय वाढलं असेल याची तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत. काका आता नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या या चॅनलमध्ये. आणि आज तुम्ही बोलत असाल ही गाडी आज पण कशी काय वेगळी, तर हे गाडीच्याबद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगतो. तर आज आपण चाललो आहे डायरेक्टली श्रीवर्धनला. श्रीवर्धन बीच साईड आपलं एक शूट आहे, ते शूट अटेंड करायला आपण चाललो आहे तिकडे. इव्हिनिंगपर्यंत रिटर्न येणार. तर रस्त्याच्या मध्ये जे काय तुम्हाला मला दाखवता येईल चांगल्या वाईट गोष्टी, काही अतिउत्तम ड्रायव्हर, अतिउत्तम म्हणजे एकदमच छान त्यांच्याबद्दल. जसं की हे बघा काका, MH06 BE 1890. कशाला समोरून गाडी येते ना तरी पण आम्हाला ओव्हरटेक करायचं आहे. कशाला आयुष्याची रिस्क घ्यायची. तुझी गाडी स्लो आहे म्हणून मी निघालो. नाही तर परत तुम्ही बोलाल की त्याला शिवाय घालतो, तू काय वेगळं करतोय. नाही, असे बोलतात माणसं. ठीक आहे, उगाच आयुष्याची रिस्क नका घेऊ ना. आयुष्य एकदाच भेटतंय चांगलं जागा. आता बघा ती गाडी समोरून फास्ट येते म्हणून मी थांबलो. असं थांबायचं, कशाला ओव्हरटेक करायचा, काय घाई आहे. 2 मिनटं उशिरा होईल. पुढे आपण रस्त्यामध्ये कवर करूच मोकळ्या रोडमध्ये. ओव्हर स्पीडिंग करू नका याचा अर्थ. ही आहे रोहाची खिंड. आजूबाजूला मस्त छान जंगल आहे. लय गार वातावरण आहे रे. तर वाजून गेले 10च्या पुढे वाजले, 10:30 वाजले. आणि एवढं गार आहे ना की विचारू नका. पुढे जायला भेटतंय की नाही भेटतंय आपल्याला. काय घाई केली एवढी पुढे येऊन? हां, काय म्हणजे काय केलं काय घाई करून, असं बोलायचं होतं मला. स्लोच चाललायस ना भाऊ, असं लवकर घाई करायची. एस टी महामंडळ. जुन्या बसेसचा पण तोच प्रॉब्लेम, नवीन बसेसचा पण तोच प्रॉब्लेम. याचा अर्थ असा निघतो की मेंटेन नाही. याचा अर्थ असा निघतो की तुम्ही बसेस तुमच्या मेंटेन ठेवत नाही आहात. जरा मेंटेन ठेवा. पैसे घेता ना तिकिटाचे, भलेही लेडीजचं हाफ तिकीट केलं पण बाकीच्या लोकांचं तर तिकीट वाढवलं आहेत ना तुम्ही. तर बसेस मेंटेन ठेवा. नुसतं फक्त नवीन बसेस घेऊन काय फायदा नाही, त्याला मेंटेनन्स पण द्यावा लागतो चांगला. स्प्लेंडरला लेजंड बोलतात ना, लेजंड. ते यामुळे बघा मागे कॅन भरलाय वाटतं, दिसतंय तर खरं. त्याच्यानंतर ते काय गोणी बांधले कपड्यांची, 2 जण बसले आहेत पुढे पण. तरी गाडी एकदम मस्त चालली आहे. स्प्लेंडर लेजंड आहे भाई, लेजंड. लोक लडाखला वगैरे घेऊन जातात ती स्प्लेंडर. हे पोचलो आपण रोहा शहरमध्ये. मस्त एंट्रीला नदी आहे छान. ते रोहाची एंट्री आहे. आपण इथून शॉर्टकटनी जाऊया. इकडे एंट्रीला गार्डन बनवलं आहे, ते दाखवतो तुम्हाला. छान बनवलं एकदम मस्त. हे पहा, इव्हिनिंगला मस्त वाटतं इथे. लाईट्स वगैरे एकदम छान. हे
वाटतं ना. आतमध्ये पण बरेचसे असे देखावे वगैरे केलेले आहेत. कधीतरी तिकडे पण जाऊन येऊया. रोहा शहर आणि तिकडे हा रोहा कोलाड रोडवरचा हा ट्रक चालला आहे. काहीच नाही मागे बघा, ना लाईट आहे, ना नंबर प्लेट आहे, ना ती सेफ्टी रेलिंग आहे. कसं आयडेंटिफाय करायचं याला? म्हणजे याने जर पुढे जाऊन जर काही केलं, कसं आयडेंटिफाय करायचं? बाजूनी पण नंबर प्लेट गायब आहे, पुढे पण नंबर प्लेट नाही आहे. छान. उजवीकडे बघा, डावीकडे बघा आणि चला. आता हा बघा, हा पण ट्रक आहे की नाही, पण याच्यावर कसं लिहिलेलं आहे सगळं. नंबर प्लेट आहे, लाईट माहीत नाही, कंडिशन पण चांगली दिसते, सेफ्टी रेलिंग नाही आहे, पण ॲटलिस्ट नंबर प्लेट तरी आहे, काहीतरी तर आहे. मागे जो आपण बघितला त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. उद्या जर का त्यांनी काय केलं, कसं आयडेंटिफाय करायचं? आणि मोस्टली इलिगल कामं या अशाच व्हेकल्समधनं होतात. काय आपल्या आदरणीय जे पोलिस आहेत, ठीक आहे, ते पण त्यांचं काम करतात चांगलं म्हणा, त्यांना पण पूर्ण दोष नाही देऊ शकत. त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून हे लोक निघून जातात, ठीक आहे, त्यांना आपण थोडीशी मदत करूया पकडण्यासाठी. तर या भाऊंची नंबर प्लेट पण थोडीशी गायब आहे. IMH06 CP 0351. तर आजूबाजूला तर आहे, कुठून तरी आयडेंटिफाय होईल व्हेकल. ठीक आहे, आता काय असं ते. हे श्रीवर्धनला जायला रोहावरून 2 रस्ते आहेत. एक आपण कोलाड करून माणगाव साईडनी सुद्धा जाऊ शकतो, माणगाव इंदापूरवरून. आणि दुसरा इकडून आहे रोहाच्या मधून, अभयारण्यामधून रोड गेला आहे तांबडी साईडने, आय थिंक तांबडी तळा, आय थिंक त्या साईडने आहे. तो जवळ आहे, पण रोड छोटा आहे. तुमच्या गाडीची कंडिशन वगैरे जर चांगली असेल तरच त्या रूटने जा, नाहीतर अवॉइड करा, हायवेनेच जा. कारण त्या रोडमध्ये काही नाही आहे, ना पेट्रोल पंप, ना पंक्चर, गॅरेज वगैरे असं काही नाही आहे. गावं पण खूप लांब लांब आहेत आणि गाड्यासुद्धा कमी असतात. कंडिशन चांगली असेल गाडीची तर जा, नाही तर मग अवॉइडच करा, म्हणजे हायवेने जा असं. आता आपली गाडी नवीन आहे त्याच्यामुळे आपण त्या रूटने चाललो आणि त्या रूटने आपण ऑलरेडी एकदा गेलेलो आहे. आंबाळा, तर अगोदर आपण त्या रूटने गेलेलो, त्याच्यामुळे मला थोडाफार अंदाज आहे त्या रूटचा. हे काय असतं जरा मला कमेंट करून सांगा जर कोणाला माहिती असेल तर याच्याबद्दल. आय थिंक त्यांच्या रिलिजन जे देवांचं काहीतरी ते आहे. बरेच मी ठिकाणी बघतो असे ते जातात वाईट कपडे घालून, पण काय ते काय कधी समजलं नाही. जसे आपल्या वारी वगैरे असतात ना, तसं मे बी तसं काहीतरी असू शकतं. तर कोणाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा हे की हे काय आहे. हे इकडे पण आहेत, काहीतरी आहे देवाधर्माचंच, पण काय नक्की काय प्रश्न पडलाय. सांगा सांगा काय आहे सांगा. आता आपण रोहामधून त्या रोडला तर कनेक्ट झालो आहे, श्रीवर्धन रोडला. अरे बापरे, त्याला डोंगर पार करून जायचे. डोंगर, हिरवी झाडी, हिरवे डोंगर. थोडं तुम्हाला हिचा पण एक रिव्ह्यू देईन. ॲप्रिलिया
SR ही 125 आहे. ऑन रोड समथिंग 1,60,000ला काहीतरी घेतली. तर वर्ष झाला म्हणा गाडीला. 2024चीच आहे. आता 2024 संपत आलं आहे, त्याच्यामुळे असं बोललो. पण 2024चाच मॉडेल आहे, जो BS7 काय आलेला आहे. BS6 फेज 2 किंवा BS7 बोलतात तो. गाडी आहे चांगली. जर तुम्हाला एक बजेटमध्ये जर बाईकसारखी म्हणजे एक स्पोर्ट्स बाईकसारखी मजा जर तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये जर घ्यायची आहे तर तुम्ही ॲप्रिला SR 125 तुम्ही घेऊ शकता. 150 पण आहे येते हिच्यामध्ये, ती पण चांगली आहे. पण एक आहे की मायलेज तसा नाही आहे. तसा 125 cc बोलल्याच्या नंतर जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की मला 60-70चा मायलेज देईल, तर नाही, अजिबात नाही मिळणार तुम्हाला. ही एक 40-45 मॅक्स, पण 40 तर पकडा, 40च्या आसपास ॲव्हरेज देईल तुम्हाला. जर तुमची ड्रायव्हिंग वगैरे जर नीट असेल ना, म्हणजे इकॉनॉमीच्या स्पीडला जर तुम्ही चालवलात, तर मग ती तुम्हाला 45-50पर्यंत वगैरे देऊ शकते. कारण मी दोन्ही ॲव्हरेज काढले. आता मी थोडा स्पीडमध्ये आलो, 80-90 करत. आता आपलं स्पीडोमीटर थोडंसं बंद आहे, का वायरिंगचा इश्यू झाला आहे. सर्व्हिसिंग पण आलेली आपली, त्याच्यामुळे हा इंडिकेटर आला आहे. ठीक आहे. जे ॲक्च्युली सर्व्हिसिंगचा इंडिकेटर तो वेगळा येतो, पण हिचा हा आला. हिचा हा एक थोडासा इश्यू आहे. तर ओव्हरऑल एक इन शॉर्ट असं आहे की घेऊ शकता तुम्ही, पण तुमच्या खिशालासुद्धा परवडलं पाहिजे. जर तुम्ही नॉन बाईकर आहात ना, म्हणजे नाही तुम्हाला बाईक नाही आवडत पण बाईकसारखीच मजा पाहिजे, तर बिंदास घ्या. कारण हिची जी स्टेबिलिटी आहे ना रोडवरची, खूप चांगली आहे. की तुम्ही गाडी कितीही झोपवा, कितीही वाकवा, किंवा लीन करताना जर एखादा खड्डा वगैरे जरी आला ना, तरी गाडी पडत नाही, अनबॅलन्स होत नाही. आता हिच्यामध्ये ABS येत नाही, हिला CBS आहे. CBS म्हणजे जो कॉम्बी ब्रेक सिस्टीम येतो ना, तो आहे. ABS नाही आहे. तरी पण हिची ब्रेकिंग एवढी मस्त आहे ना. आता वाळूमध्ये वगैरे पण मी तुम्हाला ब्रेकिंग करून दाखवेन. तुम्ही पर्सनली तसं काही करू नका, हे मी तुम्हाला दाखवेन. की वाळूवर वगैरे पण ना गाडी एकदम स्टेबल थांबते. अशी क्रॉस अशी वगैरे काय होत नाही, वाकडी तिकडे होत नाही, परफेक्टली थांबते. सो हे चांगले पॉईंट्स आहेत की हिची जी स्टेबिलिटी आहे ना, खूप छान आहे. सस्पेन्शन म्हणायचं झालं तर थोडे हार्ड आहेत, पण ठीक आहेत. एक स्कूटीच्या म्हणजे मोपेडच्या कंपॅरिझनमध्ये हिचे सस्पेन्शन खूप छान आहेत. बाईकसोबत कम्पेअर करू नका. बाईकचे ऑब्वियसली सस्पेन्शन थोडे वेगळे असतात, हिचे थोडे वेगळे आहेत, पण खूप छान आहेत, खूप छान. मला तरी जेवढ्या मी भरपूर स्कूटी चालवल्या आहेत त्याच्यामध्ये मला हिचे सस्पेन्शन आवडले, हिची हँडलिंग आवडली, कंट्रोलिंग आवडली. की हा स्पेस तुम्हाला कमी भेटतो, डिक्कीची जागा कमी भेटते, पण हिच्यामध्ये तुम्हाला डिक्कीमध्ये लाईट येते, चार्जर येतो, म्हणजे USB चा असं एक सॉकेट येतो, काय तुम्हाला जर चार्जिंग करायचे असेल तर. हा ओव्हरऑल हिचे हे चांगल्या गोष्टी आहेत. आता हिच्या निगेटिव्ह गोष्टी सांगायच्या झाल्या तर एक या गाडीमध्ये म्हणजे मलाच नाही, बऱ्याच जणांना एक थोडासा डिफेक्ट आला, तो म्हणजे ह्याचा चेक इंजिन लाईट जी येते ना ती. त्यासाठी कंपनी पण काही करत नाही आहे. आता मी गाडी घेतली पनवेलमधून. पनवेलमध्ये मी ह्या गोष्टीसाठी बऱ्याच फेऱ्या मारल्या, पण हा प्रॉब्लेम काय त्यांनी सॉल्व्ह करून दिला नाही. हा मोस्टली मला जाणवला कधी, ज्यावेळेला मी गाडीची फुल टँक करतो ना, समजा मी गेलो सर्व्हिस सेंटरला, हा घालवून आणला त्याने, ते काय ECM लावून ते इरेज करतात हा एरर कोड. मग त्याच्यानंतर जेव्हा मी गाडीची फुल टँक करतो ना, परत येतो, हा जात नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. आणि हा यासाठी मला पनवेलचं जे ॲप्रिलाचं शोरूम आहे ते लोक पण काय नीट सपोर्ट करत नाहीत. ठीक आहे, हा येतो प्रॉब्लेम. दुसरं म्हणजे खड्ड्यामधून गेल्याच्या नंतर ना याचे हँडल ना व्हायब्रेट होतात, असे करतो. तुम्हाला जाणवतं की अरे अनबॅलन्स होते काय, अनबॅलन्स होते काय, तुम्हाला असे व्हायब्रेशन हातामध्ये जाणवतात. अनबॅलन्स होणार नाही गाडी, पण जे व्हायब्रेशन आहे ते हाताला जाणवतात आणि ते इरिटेट करतात खूप. तो एक ड्रॉबॅक आहे हिचा. अजून बाकी तर ओव्हरऑल ठीक आहे. मायलेज 125 cc आहे, तरी पण मायलेज अजिबात नाही. आता बघा माझे हात केवढे व्हायब्रेट होतात, तुम्हाला दिसतंय की नाही माहिती आहे, पण माझे हात खूप व्हायब्रेट होतात. ठीक आहे, ते एवढे व्हायब्रेट नाही व्हायला पाहिजेत. थोडेसे अजून सस्पेन्शन थोडे अजून सॉफ्ट दिले असते ना, ॲटलिस्ट पुढचा सस्पेन्शन सॉफ्ट दिला असता ना. मागचा परफेक्ट आहे, पुढचा अजून सॉफ्ट दिला असता तर खूप छान वाटलं असतं. ठीक आहे, हे ड्रॉबॅक्स आहेत. चांगल्या गोष्टी सांगितल्या, ड्रॉबॅक पण सांगितलं, तर चॉईस तुमचा आहे.
कसं काय ते. ठीक आहे. काय ती झाडी, काय ते डोंगर, झाडी झुडपे, डोंगर डोंगर. मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, मध्ये मध्ये चांगला आहे, पण हा असाच एक सिंगल लेनचा रस्ता आहे. 4 व्हीलर वगैरे घेऊन जर आलात या रोडला, समोरून गाडी आली तर थोडंसं प्रॉब्लेम होणार पास करताना, कारण ST बसेस ट्रक वगैरे जातात या लाईनमधून, आय मीन या रोडमधून. आता आपण एक डोंगर क्रॉस केला आहे जो उतरतोय. अजून आहेत बरेचसे डोंगर चढ उतार. रोड खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि एवढा छान आणि मस्त जरी असला तरी जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल, जर समोरचं दिसत नसेल, माहीत नसेल, तर गाडी पळवू नका. बरेचसे ड्रायव्हर्स हे चुकी करतात की अरे रोड चांगला भेटला, पळवा 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 पळवा, पण असे इथे मध्येच वळणं येतात. हा कोकणातला रोड आहे. इथे तुम्हाला पुढे रस्त्यामध्ये तुमच्या काय वाढलं असेल याची तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत. जर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स असेल, माहिती असेल, तर तुम्ही जाऊ शकता. अरे मुरुडला जायला रोड इकडून मुरुड हम लोग भी नया नया है ना. अरे बापरे. ठीक है, ओके. हाँ मुरुड इसमें भी जाता है. मुझे एक मिनट मैप में देखता हूँ. नहीं, स्ट्रेट ही है. मुरुड इसी में जाता है रोड. हाँ, ये डायरेक्ट मुरुड को जाएगा ना, ये स्ट्रेट दिखा रहा है. इधर हाँ, इधर इधर भी है, लेकिन मुझे जो लोकेशन जाना है ना वो इधर जाना है. ये रास्ता भी जाता है. हाँ हाँ, जाता है. ओके, थँक्यू. जायचं इकडून ट्रिमर रस्ता आहे, असा प्रॉब्लेम आहे इकडे. हा रोड संपल्याच्या नंतर इकडे तुम्हाला असं दिसेल, बोर्ड पण लावलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला जायचं आहे आगरदंडा पोर्ट, म्हणजे इकडून, म्हणजे आगरदंडा पोर्टवर नाही जायचं आहे, त्या रोडला जायचं. चलो, काय रोड बनवला यार, मस्त. एकदम भारी. वाव. इकडे आता आपली जर RS असती ना, RS 200, काय मजा आली असती पळवायला. तिच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे पळवण्याचा, लेन वगैरे मारण्याचा, तो मला समजेल असतो कधी चालवली तर. पण तरी पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असे तुम्ही बह मत जाना. ओव्हर कॉन्फिडन्स में ऐसा मुझे कहना है. कॉन्फिडन्समध्ये गाडी चालवा फक्त. मुरुड पोलीस ठाणे हद्द सुरू. ओके, तर आपण आता आलो मुरुड हद्दीत आलो. मुरुड रोहा हद्द संपली, आता मुरुड हद्दीत आलो.
मित्रांनो, एक तुम्हाला मी सजेशन देईन असं की जर तुम्ही कुठे जात असाल अननोन ठिकाणी, ठीक आहे, तुम्ही गुगल मॅप लावता, गुगल मॅप लावा, हरकत नाही, पण कंप्लीट आहे ना 100% त्या गुगल मॅपच्या भरोशावर राहू नका. जिकडे असे वाटेल ना तुम्हाला तिकडे आजूबाजूच्या लोकल माणसांना विचारा तुम्हाला कुठे जायचं आहे ते. कंप्लीट गुगल मॅपच्या भरोशावर राहू नका, तो तुम्हाला धोका देणार 100%. अरे अरे वा वा वा, बीच, छानसा बीच. हा मुरुडचाच पट्टा आहे. हो, दिव्यागरला जायचं आहे. दिव्यागड नाही, फक्त फेरी रोड देखील. गाडी नंबर सांगा तुमचा. गाडी नंबर MH06. हो, एकटंच आहे. ऑनेस्टली हे माहीत नव्हतं मला की इथून फेरीवर जायचं आहे, फेरीने जायचं आहे. मी आय थॉट की ब्रिज असेल. म्हणजे याच्या अगोदर मुरुड मुंबई, सॉरी हां मुरुड मुंबई नाही, आपला काय त्याला बोलतात, रेवस मुंबई ट्रॅव्हल तर केलं आहे. तर हे काहीतरी नवीन. लेट्स सी कसा होतोय प्रवास. आपली गाडी इकडे पार्क आहे. भरपूर गाड्या आहेत. हे निघालो. ते करेक्ट होतं, आगारदंडा पोर्टच्या इकडूनच फेरी घ्यावी लागेल. मला वाटलं ब्रिज वगैरे आहे की काय. बाईकला पण ठेवले खाली आणि आलो वरती बसायला, कारण खाली उभं राहून तर काय होणार नाही, कंटाळा येईल. ठीक आहे. इकडे केबिन आहे जिथून बोट चालवत आहेत. जायचं आहे कोणत्या साईडला माहीत नाही, पण ह्या दिशेने चाललो म्हणजे इकडेच कुठेतरी असणार. वी आर रीच टू अवर डेस्टिनेशन. म्हणजे बोटीतला तरी सफर संपला आहे. आपला डेस्टिनेशन थोडा लांब आहे. बोटचा डेस्टिनेशन आला. नॉर्मल पॅसेंजर बोट्स पण आहेत आणि ह्या गाड्यांसाठी आहेत. आपण आपली गाडी काढूया.
काय करत होते काका काय माहिती. आई ग. ओके, सो बाहेर निघाल्यावर आपल्याला लेफ्ट मारायचं आहे फॉर श्रीवर्धन. आता इकडून अजून आपलं डेस्टिनेशन टोटल 14 किलोमीटर दाखवत आहे. आपल्याला एकदम प्रॉपर श्रीवर्धनमध्ये नाही जायचं आहे, त्याच्या थोडंसं मागे जायचं आहे दिव्यागरला. स्ट्रेट टू स्ट्रेटच आहे रोड. जाऊ दे, चुकवण्याच्या नादात दोघंच का व्हायचं, कारण आपल्या मागे पण एक बाईक आहे. ओके, सो स्ट्रेट टू स्ट्रेटच आहे रोड. म्हणजे स्ट्रेट टू स्ट्रेट म्हणजे जो जसा रस्ता जातोय त्याच रोडने आपल्याला जायचं आहे. 9 किलोमीटर तर कंटिन्यू दाखवत आहे. मग आय थिंक 9 किलोमीटर तर काहीतरी असेल लेफ्ट राईट वगैरे. त्यानंतर चेक करूया आपण मॅपमध्ये किंवा कोणाला तरी विचारूया. नाहीतर रोडवर आता बोर्ड तर लावलेले आहेत, एवढे छान रोड केलेत. बोर्डसुद्धा लावलेले आहेत. सगळीकडेच नाही लावलेत, मध्ये मध्ये लावलेत, पण ठीक आहे. हे जे बंपर्स ठेवलेत ना मध्ये मोठे, भरपूर मोठे ठेवलेत. हां, त्याचं कारण असं की अलर्ट राहा, कारण एकदम फुल स्पीडचा रोड आहे ना, सुसाट. माणसं येतात एकदम सुसाट आणि वळण वगैरे आल्याच्यानंतर मग समजत नाही वळण असेल किंवा काय स्टॉप असेल, तर ते ड्रायव्हरला अलर्ट करण्यासाठी दिलेलं आहे ते, की पुढे काहीतरी आहे बाबा, तू स्लो हो. किंवा असा प्लेन रोड असेल तर मग झोप पण लागते, त्याच्यासाठी आहे ते. शार्प राईट. हो, दिव्यागर बीच बोर्ड तर लावलेला आहे. आपल्या डेस्टिनेशनच्या जवळपास तर आलो आहे आपण. 2.4 किलोमीटर समथिंग काहीतरी दाखवत होतं. बघूया. मी म्हटलं होतं ना याचे सस्पेन्शन खूप चांगले आहेत. आता रोड खडबडीत आहे, पण मी आलं ॲव्हरेज असेल आपला एक, आता आपलं स्पीडोमीटर बंद आहे म्हणून, पण एक 40चा स्पीड असेल आपला, 40-45च्या आसपास. आणि परफेक्टली चालले आहे, काहीच इश्यू नाही. Only 1.6 kilometers to reach to our destination. Oh baby. काका, आता घात झाला असता काकांचा. काकांनी आता मस्तपैकी गाडीला गाडी पप्पी देऊन मला मिठी मारली असती छानशी. ठीक आहे काका, सांभाळून. काका तर गेले पुढे, मी कोणाला सांगतोय. इथे मी आल्यापासून एक ऑब्झर्व करतोय की जे हॉटेल्स आहेत ना, म्हणजे असे हॉटेल नाही, असे खानावळ आहे सगळीकडे. त्यांची खानावळ, त्यांची खानावळ. हॉटेल असं काही दिसलं नाही मला, सगळं खानावळच आहे. बघा, पाटील खानावळ. चला तर मित्रांनो, रिटर्नचा ब्लॉग आपला एक वेगळा एपिसोड येईल कदाचित. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. रिटर्न जातानाचं बघूया कसं काय. ठीक आहे, बाय बाय.